आप्पा हा. त्याला बोलवाय कशाला बोलवलंय? बोलवलं मका राहणार कशाला बोलवलंय? मला मका घ्यायचा हो. बरं घे की कशाला बरं तुम्ही दोघं एक काम करा, काय मला 1.5 लाख रुपये द्या. देऊया की आपण. कशासाठी मला जर्शा घ्यायच्या आहेत. एका ठोक्यात पाडीन भिकारी झालो ना का आम्ही जर्शा घेऊन काय? 2 लाखाची जर्सी 30,000 रुपयाला मिळत्या. वैरण कमी पडली का बॅ करून ओरडतय लय तरास. फायद्याचा धंदा कर रे. एकच दिशी गाई पाळा तुला किंमत आहे. 4 जर्शा पाळ्या बॅ करून ओरडतय वैरण कमी पडत्या झाला सापळा. 2 लाखाची गाई 30,000 घेणार यांना. बरोबर आहे, बरोबर. आणि ह्यो जर्शा करायला लागलाय का शेतकरी? तू शेतकरी आहे ना? होय. डोकं चालू जरा ज्याच्यात फायदा आहे तिकड. देशी गाई दूध 80 रुपये लिटर नाही आयुर्वेदिक आहे. घरीच पी इकू नको आणि कामाला जाजरेल घेऊ का नाही? तू लागा 500 रुपये रोज कामाला येतील तुला. तू जर शेणात आला लागलो दुसरा धंदा तर करू का? दुसरा धंदा कर. भंगार गोळा करू का? 1 नंबर धंदा आयला आपल्याला. तू आता ते म्हणू नको ते भंगारवाला धंदा हे काय राहील नाही जात बीत धंदा बिंदा काय राहिला कुठला पण कर. फायदा आहे. शेतकऱ्यांनी डोकं चालवलं पाहिजे आता. काय जर धंदा करून सकाळ बाहेर पाठ शान काढून तुला किंमत नाही. नाही कर ना जरा विचार. भंगारचा धंदा करू. भंगारचा कर. वाटलं काय एखादं पडलं तर ती फुकाट गावतो. एक्स्ट्रा धंदा त्यात तर फायदा आहे का? लय आजारी पडत नाही त्यात ह्यात तुला काय काट्या घालून उचलायला लागते त्या लागा किंमत नाही. वास उठतोय पुऱ्या अंगाचा. बरं झालं राव, माझं डोळे उघडलं तुम्ही. दुसरा धंदा कर. आम्ही तुला पैसे देतो पैशाचं काय नाही रे. तुला ते दर्शनाला पैसे दिले आम्हाला माघारी मिळणार नाही. नाही एवढं होईल.